आजच्या दिवसातील पहिला सामना सुरू व्हायला जातोय. पंचशील वनगुळे वर्सेस ज्वालामुखी निवसर. नाणेफेक जिंकून ज्वालामुखी निवसर या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलंय. ज्वालामुखी निवसर या संघाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कृपया सर्व संघांना विनंती आहे की आपली उपस्थिती दाखवून लवकरात लवकर सगळे सामने संपून घ्यायचे आहेत. आपल्याला अजून एक्स्ट्रा 2 सामने खेळवावे लागणार आहेत. या सामन्याचे पंच असतील संचित आणि सुनील कांबळे. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समिती पनवेल अंतर्गत रिंगणे बौद्धजन सेवा संघ रिंगणे मुंबई ग्रामीण पुरस्कृत बिमजो स्पोर्ट्स क्लब रिंगणे मुंबई ग्रामीण आयोजित विश्वरत्न चषक 2025 रविवार दिनांक 9/2/2025 या दिवसातील आजचा पहिला सामना सुरू व्हायला जातोय. पंचशील वनगुळे वर्सेस ज्वालामुखी निवसर. आपल्याला समोर मैदानात ज्वालामुखी निवसर या संघाचं क्षेत्ररक्षण सस्ताना दिसतंय. तेवढाच उत्साहात पंचशील वनगुळे यांचे फलंदाज आतमध्ये येत आहेत. आमचे दममित्र नागेश साहेब यांचं आम्ही स्वागत करतो. हॅलो 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 रत्नागिरी समन्वय समिती पनवेल अंतर्गत रिंगणे बौद्धजन सेवा संघ रिंगणे मुंबई ग्रामीण. प्लीज डीजे थोडासा एक डीजे थोडा बस साई लीला असेल डीजे. यस थँक्यू. एक चांगलं नाव आहे डीजेचं साई लीला. साईवरचं प्रेम त्यांचं अथाग असतं. त्यानंतर तुम्ही पाहताच एक साऊंड आपण ज्या रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वयाचे जेवढे जे मॅच असतात आपण निश्चित साईला डीजेला आपण आमंत्रित करतो. आणि कारण साऊंड त्यांचा पाहिलात ना एक लाजवाब पाहायला जसं मॅच असते ना मोठी तसं मॅचमध्ये तुम्हाला साऊंड पाहायला भेटेल. बिमजो स्पोर्ट क्लब रिंगणे ग्रामीण आयोजित विश्वरत्न चषक 2025 सर्वांचं मनापासून स्वागत. आपण पाहाल पहिलीच मॅच पाहायला भेटेल पंचशील वनगुळे ज्वालामुखी निवसर. तर मैदानात दाखल झालाय ज्याच्या बॅटमध्ये आहे दम असा आकाश कदम लांजाचा वंडर बॉय मैदानात दाखल झालाय. त्याच समोर पाहायला भेटेल प्रफुल नॉन स्ट्राईक वर. प्लीज तुमचा एक अतिरिक्त खेळ तुमच्यावर वाचवायचा आमच्याबरोबर. आकाश एक चांगला खेळाडू तुम्हाला पाहायला भेटेल. लांजा क्रिकेट अतिशय गाजवून टाकला खेळाडूने. सातत्याने माताडी क्रिकेट म्हणा बांटिया आणि लब्बर बॉल्स आदे सरकारला देखील भरपूर खेळलाय. आणि सातत्याने क्रिकेट आणि क्रिकेटचं प्रेम त्यांच्यावर पाहायला भेटलं ना. एक चांगला फलंदाज तगडा फलंदाज तुम्हाला मैदानात दाखवणार. एक चांगली मॅच होणार निश्चित. ज्वालामुखी निसर ज्वालामुखी सारखा संघ हा उतरलाय मैदानामध्ये. दोन्ही संघासाठी हार्दिक असे शुभेच्छा असतील. चांगला खेळ तुमच्यापर्यंत सादर केला आहे. इथे विश्वरत्न चषक पाहायला भेटेल. बिमजो स्पोर्ट क्लब रिंगणे यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 एक मोठी रक्कम तुमच्यापर्यंत पेश केली जाईल. पहिला बॉल इथं फेकला जाईल. बॉलर नेम्स स्वप्नील. 20 मिनिटाचा इथे टायमिंग तुम्हाला ठेवला गेलाय. यावेळेस पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ केलाय. चेंडू जाईल का बघायचा. अंतर कापेल का. तिथं फिल्डर वेगाने धावत येतोय आणि तोपर्यंत बघता बघता 2 धावा वेगाने पूर्ण केलेत आणि धाव फलकावर 2 धावा लावतायत आकाश कदम. प्लीज तुम्हाला एक चांगली टुर्नामेंट खेळताय. निवसरचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत कॉम्बो बॉक्स मध्ये आला पाहिजे. प्लीज या मी तुम्हाला विनंती करतोय. यस वनगुळेचा प्लीज. यस आहे. एक चांगली टुर्नामेंट तुमच्यापर्यंत सादर केलेत भीमज्योत रिंगणे. कारण की तब्बल 50,000 मानतोड पारितोषिक इथे ठेवण्यात आलंय. यावेळी शॉर्ट बॉल थांबवणार नाही.
ह्या बॉलची वाट बघत असतो आकाश कदम, ज्याच्या बॅट मध्ये आहे दम. असा आकाश कदम यावेळी ठोकलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ 6 धावा. डीजे थँक्यू. सक्सेसफुल करतो या फलंदाज घातक आहे. हा काही करू शकतो या मैदानामध्ये. या बॉलची तो वाट बघत असतो. यावेळेस पुन्हा एकदा आणि तोच फटका पाहायला पुल सक्सेसफुल पाहायला भेटलाय. जर्सी क्रमांक 45 या शॉटची तो निश्चित वाट बघत असतो. सेम रोहित शर्माची कार्बन कॉफी इथे वापरताना पाहायला भेटेल. जर्सी क्रमांक 45 ह्या बॉल त्यांना खूप प्रेमात पडतो. ह्या बॉलची तो अत्याचारी वाट पाहत असतो. असा गोलंदाज फलंदाज पाहायला भेटेल तुम्हाला. 45 क्रमांक आकाश कदम, ज्याच्या बॅट मधून प्रत्येकाचा दम असतो. असा आकाश कदम थोडी हवक पडलाय. यावेळी चांगला फटका पाहायला भेटेल. 1 रन पूर्ण केली गेली आहे. यावेळी स्ट्राईक पण आता रोटेट केली गेली आहे. 1 धाव पूर्ण केलाय. आता मात्र संधी असेल. प्रफुल एक चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे, ऑलराऊंडर भूमिका बजावतो हा फलंदाज. अशीच कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत धाव फलकावर जाऊन पोहोचलेत. 15 धाव फलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचलेत. चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. पंचशील वनगोळे हा संघ देखील तेवढाच भक्कम ताकदीचा संघ मानला जातो. हॅलो हॅलो यावेळी स्ट्रेट अँड ड्राईव्ह पाहायला भेटेल. चेंडू जाईल का, परंतु थोडासा विकेट अंतर लांब असेल आणि 1 धाव मिळेल. क्लास होता या फटक्यामध्ये, जान होती आणि अशीच फलंदाजी करावी लागेल वनगोळ संघाला. कारण की दादा संघ आहे. वनगोळ संघ देखील पाहिलात ना तर विचुंबे सारख्या दादा संघाला देखील त्यांनी सेमीफायनलला हरवला होता. असा संघ पंचशील वनगोळ दाखल झालाय मैदानामध्ये. थोडस कमबॅक केलं इथे मात्र. आकाशच्या बॅट मधून आतापर्यंत 15 धावा निघाल्यात. काय फलंदाजी करणारा फलंदाज आहे. लांजात गाव वनगोळ्यातला हा फलंदाज मोहक ठरलाय आतापर्यंत. फुल टॉस बॉल. यावेळेस काय घडलाय, थोडा नाराज असेल स्वतःवर. या बॉलवर संधी होती आणि मिस झालाय. स्वतःच्या फटक्यावर थोडासा नाराज झालाय आणि इथे एक डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या समाप्तीवर ह्या षटकानंतर धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे 16 धावा धाव फलकावर लागल्यात. चांगली बॅटिंग आतापर्यंत. पॉवर प्ले इथं वापरला होता. पॉवर प्ले संपलाय आणि 16 धावा. एक नामांत आपले समालोचन कालच्या आवाजात तुम्ही पाहिलात. एक गोड आवाज ज्याची समालोचनाची पंढरी मानले जातं. चंदू शेट्टी सरांचं ज मायरगर, त्याच्यातले एक घाटकोपरवरून आपले एक देखील समालोचक संजय साहेब यांचा देखील खूप मनापासून आभार असेल. एक कॉल आम्ही त्यांना केला आणि त्या कॉलवर त्यांनी आम्हाला देखील खूप मोठी दाद दिली आहे. कारण की रायगड क्रिकेटमध्ये समालोचन करणं तेवढं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याचीच शुभम येईल गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत 16 धावा धाव फलकावर ठोकले आहेत. तो प्रफुल येईल स्ट्राइक वर. गोलंदाजी मार्क वर शुभम दाखल झालाय. या आजच्या लॉर्ड्स मध्ये तुम्हाला अनेक रत्नागिरी आणि लांजाचे तारे सितारे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. यावेळेस फुल केला. मिड विकेटच्या डोक्यावर सरळ बॉलला पाठवलाय 6 धावांसाठी आणि एक येतो मोठा, एक लांब आणि बहारदार षटकार पाहायला भेटलाय प्रफुलच्या बॅट मधून. डीजे
पाहायला भेटेल पनवेल नगरी मधला. यानंतर टॉस साठी लगेच यायचा आहे युगंधर क्रिकेट संघ वावल आणि PSPC पुणस हा देखील संघ यांच्या हा देखील मॅच साठी यायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा पाहायला भेटेल झेल अंतर कापेल का आणि इथे मात्र परतावा लागेल. पहिल्या विकेटचा होतोय पतन आणि पहिला फलंदाज ऑलराऊंडरची भूमिका बजावतो सुमित. गोलंदाजी आहे तेवढी चांगली फलंदाजी पाहायला भेटेल. आकाशला मैदानात थांबावं लागेल कारण आकाशाकडे नजर असेल कारण आकाश जोपर्यंत मैदानात थांबलाय ना तोपर्यंत धावाची लयलूट जरूर होणार. सुमित पण तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे. गोलंदाजी चांगली करेल चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल. प्रेक्षकांची देखील तो मन वाढवेल कारण की एवढा मोठा प्लॅटफॉर्म भीमज्योत रिंगने उभा करून दिलाय. हे मैदान बघा ना एक मोठा टुर्नामेंट जसं मैदान तुम्हाला सजवून दिलंय भीमज्योत रिंगने. अनिल कांबळे असेल ना खूप मेहनत घेतोय आपल्या सर मॅचमध्ये. क्रिकेटचा प्रेम त्यांच्यावर आदत पाहायला भेटलं अनिल कांबळेचं कारण सातत्याने सायनवरून डायरेक्ट थेट पनवेलला तिकडे देखील त्यांनी छाप सोडली आहे. म्हणजे एक चांगला क्रिकेट आणि क्रिकेटवरचं प्रेम तुम्हाला पाहायला भेटलंय भीमज्योत स्पोर्ट रिंगने. कारण की तुम्ही पाहिलात ना तर रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समितीमध्ये तब्बल 15,000 20,000 25,000 आणि ह्या टप्प्यामध्ये भीमज्योत रिंगणे करून दाखवलाय की तब्बल 50,000 पारितोषिक इथे लावलेत. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेणार का तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली गेली आहे आणि एक धावने धावसंख्या थांबली आहे आणि एक धावसंख्या धाव पोरका पोचते. तुमचे 24 धावा धावबलगार आत्तापर्यंत लागली आहे. ही तुम्ही ट्रॉफिक चषक पाहताय. ह्या चषकासाठी जी चाललेली झडत तुम्हाला येत्या आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसात तुम्हाला रंगत पाहायला भेटणार आहे. युगंधर क्रिकेट संघ वाहळ आणि PYC पुणस या दोन्ही संघांनी यायचंय. प्लीज टॉस साठी इथे टॉस केला जाईल. शुभम थोडासा कमबॅक केलाय. एक खराब बॉल पहिलाच बॉल 6 आला होता त्यानंतर कमबॅक केलाय. विकेट केले त्यानंतर वाईट त्यानंतर एक बॉल रन्स काढला आणि आता शुभम आता मात्र चांगली कामगिरी करतोय. PK आमचा मित्र. यावेळेस काय घडलंय मैदानामध्ये थोडासा बंबल उडाला. आकाशला जखडून ठेवावं लागेल तुम्हाला कारण जोपर्यंत आकाश मैदानात थांबलाय ना नक्कीच धावांची लयलूट उभी होणार आहे. सुमितला देखील तेवढाच बहारदार फलंदाज सुमित आहे. बॉलिंग तेवढी चांगली करतो. बॅटिंग त्याच्या बॅटिंगमधून तुम्हाला आता धावा किती येत आहेत हे निश्चित पाहायचं आहे. यावेळेस अकुटब्याचा बॉल होता फेकायचा होता भार परंतु थोडासा मिस झाला आणि एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. आज तुम्ही पाहिलात ना हे खूप अभिमानाची गोष्ट वाटते. भीमज्योत स्पोर्ट कप रिंगणे एवढी मोठी टुर्नामेंट सक्सेस करणं आणि हा अंतिम दिवस कारण अंतिम दिवसात पाहिलात ना एक चांगली ट्रॉफी तुम्हाला पाहायला भेटले. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच 33 स्पोर्ट ज्यांनी आजकाल तुम्ही पनवेलच्या नगरीमध्ये पाहिलात ना एक चांगलं नाव केलं. 33 स्पोर्ट आपलेच बंधू आहेत आणि आपल्याच बंधूंना कुठेतरी वर नेण्याचं काम आपण नेहमीच रत्नागिरी आणि लांजातले जेवढे सहकारी असेल ते करत असतात. हेच आपल्यावरचं प्रेम असंच राहून द्या. आज एक सांघिक खेळ अनिल असो किंवा अजून सर्व काही असून दे आज क्रिकेटवरचं प्रेम तुम्हाला पाहायला भेटतंय मैदानामध्ये आणि खूप मोठं क्रिकेट असं म्हणेल कारण की आज जर पाहिलात ना सिंधुदुर्ग देखील पाहिलात की रत्नागिरी पाहिलात ना तर रत्नागिरी आणि जो लांजातले जास्त स्टार खेळाडू ना ते जास्त मॅच खेळत असतात. तर धावसंख्या धावफलकावर सांगायचे आकाशला 26 धावा
धावफलकावर जाऊन पोचले. हे कॅल्क्युलेटर आहे, सारखं गणित करत असतो मैदानावरचं, वारंवार तो सफलता पाहत असतो, किती धावा करायच्या आहेत, किती धावा किती ओव्हरमध्ये करायच्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या धावफलकावर 26 धावा आहेत आणि प्रज्योत येथील गोलंदाजी मार्कवर ज्वालामुखी निवसर या संघातून तिसरं षटक घेऊन येईल प्रज्योत. जेवढे प्रज्योत असतात ना तेवढे खूप घातक प्रज्योत असतात. काल तुम्ही पाहिलात तर खानू संघाचा प्रज्योत पाहिलात, तो देखील चांगला आक्रमक आणि गोलंदाज फलंदाज तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर प्रज्योत रिंगणेतला देखील पहा, एक गोलंदाज आहे, बॅटिंग देखील करतो. या प्रज्योतला पाहायचं आहे कशी गोलंदाजी करेल. यावेळी फेकून दिला बॉलला, बघता बघताच पहिला स्वागत केला प्रज्योतचा. 6 धावा आणि एक उत्तुंग आणि लांब 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 षटकार पाहायला भेटलाय सुमितच्या माध्यमातून. डीजे क्रिकेट संघ वहाळ आणि PYC पुनस प्लीज या टॉस साठी यायचंय. चला युगांतर आलंय वहाळ, अच्छा नाव चेंज केलंय. यावेळी चांगला फटका मिड विकेटच्या क्षेत्रात जातो. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेणार का, विकेट थोडंसं लांब आहे आणि बघता बघता 2 देखील धावा पूर्ण इथं केले गेल्या. प्रज्योतच्या पहिल्याच वर डोळ्याचा पार न फिरणारा षटकार तुम्हाला पाहायला भेटला सुमितच्या माध्यमातून. या गोलंदाजी क्षमता तेवढी आहे. जोपर्यंत सुमित आणि आकाश असतील ना मैदानात, धावांची लयलूट होणार आहे. चांगली फॅटिंग आतापर्यंत आकाश आणि सुमितच्या माध्यमातून. यावेळेस चांगला क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथं वापर, धावची दोन्ही शकते. फेकी चांगली असेल का, हो फेकी चांगली आहे, तो नियंत्रण नव्हतं. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथं वापरला गेलं आणि ह्या बॉलला खूप मोठी किंमत असते. तेच प्रज्योतनी जाणलंय आणि आकाश आणि सुमितला कसं थांबवायचं आहे ना ते इथं म्हणतात प्रज्योतनी अंमलात आणलंय. आता मात्र एक चांगला हार्ड हिटर फलंदाज आकाश कदम याच्या बॅट म्हणून किती धावा येत आहेत हे जरूर पाहायचं आहे. चला तर विनंती करतो युगांतर क्रिकेट संघ वहाळ वर्सेस PYC पुनस टॉस साठी यायचे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी यायचे. यावेळी शॉर्ट बॉल, ह्या बॉलला थांबवणार नाही. अनेकदा होणारा चुका जाणतो 45 क्रमांक टी शर्ट रोहित शर्माची अनेकदा कार्बन कॉपी करतो हा फलंदाज आणि पुन्हा एकदा फेकून दिलाय बॉलला सीमारेषा भार. 6 धावांसाठी अजून एक आकाशच्या बॅटमधून आकाशला गवसणी घालणारा एक मोठा षटकार पाहायला भेटलाय. डीजे आणि यस पंचांचे दोन्ही समांतर इथे करून सांगतात हा बॉल तुम्हाला दंडित केला जातोय आणि अजून एक अतिरिक्त धाव इथे वाईटच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या वेगाने आता वाढली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42 धावा धावफलकावर जाऊन पोहोचले आहेत. आता मात्र चांगली बॅटिंग, आकाश थांबणार नाहीये. हा असा फलंदाज आहे ना, अनेक गोलंदाजाची तो किम्या ओळखतो, हातावर लक्ष असतं त्यांचं आणि तशीच बॅटिंग करतो आकाश. यावेळेस संधी असेल, बॉल उसळी घेतलाय सांगतोय, बॉल उसळी घेतणार आणि प्रज्योती चांगली गोलंदाजी इथं केली. अजून एक बॉल डॉट येतोय, आकाशला समजणार बॉल उसळी घेतलाय. विकेट तुम्हाला जर निर्माण करून पाटा विकेट तुम्हाला पाहायला भेटतोय, तुम्हाला अक्षरशः बॉल समोरासमोर दिसला जातोय आणि तशीच बॅटिंग इथे मात्र या विकेटचा फायदा घेताना. एक बॉल बाकी असेल हेच पंच आम्हाला सांगतायत आणि ह्या ओव्हरचा शेवटचा बॉल फेकेल प्रज्योत. यावेळेस क्रॅश द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा मिस झालाय आणि ओव्हर संपते. स्ट्राईक स्वतःकडे असेल, वाईट बॉल. वाईट बॉल इथं करायला गेला जातो, अजून एक धाव मिळेल.
नितीन कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धेचा टॉस केला जाईल आणि टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघ आणि त्याचप्रमाणे आमचे प्रमुख पाहुणे उपस्थित या स्पर्धेचे, तर दोन्ही संघांमध्ये हा टॉस केला जाईल. टॉस का बॉस मात्र थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. तर चला, टेल आणि हेड अशी, तर PYC पुणस या संघाने टॉस कॉल केलेला आहे आणि मात्र हेड PYC पुणस या संघाने मात्र टॉस जिंकलेला आहे. तो पहिलीच मॅच आहे टॉस, पण या टॉसचा बॉस आपण म्हणतो, अर्थातच या टॉस आपल्या पडलेला आहे. प्रथमतः काय भूमिका असेल? आम्ही टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी कारण समोरची टीम तितकीच, म्हणजे लास्ट इयर आम्ही वनगुळेसोबत झाली होती, हीच आमच्यासोबत फायनलिस्ट टीम होती आणि हा जो संघ आहे अतिशय चांगला गेम आहे यांच्याकडे. सिद्धांत संगमदादा आहे, त्याच्यामुळे आम्ही प्रथम गोलंदाजी स्वीकारतोय. जास्त कमी कमी किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 धावांचा रोखण्याचा प्रयत्न असेल. त्याचप्रमाणे त्याच्या विरुद्ध अर्थातच युगांतर क्रिकेट संघ आहे, कर्णधार जर असतात तर प्रथमतः काय भूमिका असते? प्रथमतः मी आमच्या ह्या रिंगणे संघाला शुभेच्छा देतो. त्यांनी एक सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि एक मोठी स्पर्धा, मला वाटतं आम्ही आजच्या 3 ते 4 वर्षांपासून खेळतोय, अशी मोठी स्पर्धा अशी त्यांनी आयोजन केलेलं आहे. तर त्यांना मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि आताच आमच्या प्रश्न विचारलेला आहे की आम्हीसुद्धा ही सकाळचं वातावरण आहे आणि आम्हीसुद्धा गोलंदाजी स्वीकारलेली असती, पण शेवटीला कॉल आमचा त्यांच्या विरोधात गेल्यामुळे आम्ही तो स्वीकारणार आहोत. समोरची टीमसुद्धा चांगली आहे, कारण मागील 8-9 महिन्यापूर्वी फायनल खेळलो होतो आणि आम्हाला रिंगणे आमच्या पुणस संघाने आम्हाला पराजित केलं होतं. तर आम्ही बघू, परत ते पराजित होण्याचा आम्ही परत लक्ष न होण्याचा आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि रिंगणे पुणस संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज गोलंदाज आहेत. जॉन आहे, तो एक सुंदर असा गोलंदाज आहे. तरी बघूया, आम्ही आमचा प्रयत्न असणार आहे जिंकण्याचा. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. जाऊया लाईव्ह मॅचकडे. थोड्याच वेळात युगांतर क्रिकेट संघ वहाळ वर्सेस PYC पुणस या संघांमध्ये मॅच होणार आहे. पुणस या संघाने टॉस मात्र जिंकलेला, चूज टू फील्ड मात्र अशी भूमिका घेते. जाऊया लाईव्ह मॅचकडे. ओव्हर टू नागे सर. थँक्यू सो मच. 62 धावांचं लक्ष इथं पार करायचं आहे. पंचशील वनगोळे संघ आधी केली चांगला संघ आहे. विराजल गोलंदाजी मार्कवर या संघाचा तगडा गोलंदाज. शॉर्ट फुल बॉल होता, वेग होता प्रचंड पाहायला भेटेल. हीच गोलंदाजी विराज करतो. चला, तर थँक्यू सो मच नागेश सर. गोलंदाजी मार्कवरती मात्र सज्ज होतो तो विराज. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे, येतोय तो चौकार.
जे चला तर धावसंख्या चा फलक मात्र या ठिकाणी बदल. आणखीन एक मोठा फटका झेल होता परंतु झेल सुटला जातोय. आणखीन एक बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय डीजे कडे. वरती मात्र आपण धावसंख्या पाहतो ती 12. पहिले षटक मार्गस्थ पॉवर प्लेचं प्रगती पथावरती आणि त्याची जबाबदारी मात्र सोपवण्यात आली होती. अर्थातच विराज पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विराज सज्ज होईल. काय मात्र फलंदाजी केली जाते ती. दीक्षांत यावेळेस पाहायचं झेल होतो का. उंच हवेत चेंडू होता आणि एस इट इज विकेटचं पतन. पहिला गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परततोय. जाऊया डीजे. चला सुंदर अशी पंचांची भूमिका मात्र या ठिकाणी पार पाडण्यात आलेली आहे ती. अर्थातच संचित जयंत तांबे सर आणि त्याचप्रमाणे धवल ओव्हल सर ओव्हाल त्याचप्रमाणे सुंदर असं गीत मधुर संगीत मात्र या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. अर्थातच आमचे सचिन दादा मात्रे यांच्या माध्यमातून डीजे संघ मालक आहेत, डीजे मालक आहेत. तर अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा पॉवर प्लेच्या षटकातला यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडूचा आणि बॅटीचा कोणताही संपर्क न होता निर्धाव चेंडूने मात्र षटकाची समाप्ती मात्र देखील केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक आपण पाहतोय ते 12. 3 चौकार मात्र या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाले आणि सुंदर अशी कामगिरी मात्र दीक्षांतच्या बॅटीमधून पाहायला मिळाली. सुंदर अशी कामगिरी केली त्याने आपल्या संघासाठी आणि आघाडीची जोडी मात्र क्षमा असावी दीक्षांत हा मात्र बाद झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये येतो प्रणित आणि सुराग अशी आघाडी जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. चला तर गोलंदाज मात्र प्रदीप याला मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र सोपवण्यात आलेली आहे. 4 षटकांचा खेळ आणि पाठलाग 62 धावांचा पाठलाग आहे. 24 चेंडू आणि 62 धावा. काल आपण पाहिलं अनेक तारे सितारे मात्र या मैदानामध्ये खेळताना आपण पाहायला मिळाले आणि आज खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी आभार प्रकट करेन की मला नागेश सरांचा कॉल आला आणि नागेश सरांनी मला सांगितलं की तुम्ही समालोचन करण्यासाठी पनवेलमध्ये याल काय आणि मी त्यांना सांगितलं की सर मी नक्कीच पनवेलमध्ये कधी स्पर्धा केलेली नाही आहे आणि आज तुमच्यामुळे मला या ठिकाणी संधी मिळते. तर नागेश सर आणि अनिल कांबळे सर यांचं मी या ठिकाणी आभार प्रकट करेन की त्यांच्यामुळे आज मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळते. त्याबद्दल मी दोघांचा आभारी आहे. आणखीन एक झेल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. विकेटचं पतन पाहायला मिळतंय आणि पहिलाच चेंडूवर प्रवीणला मात्र यश मिळतंय. विकेटचं पतन होतंय. जाऊया डीजे कडे. आकाश स्ट्राईकला मात्र सज्ज होतोय. यावेळेस मोठा मारा करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू विसावला जातोय. यष्टीरक्षकाच्या हाती डॉट बॉल येतोय. चांगली कामगिरी. पहिला चेंडूवर विकेट आणि दुसऱ्या चेंडूवर निर्धाव. चांगली कामगिरी करतोय. लक्ष मोठं आहे परंतु मित्रांनो अशक्य नाही. एका चेंडू मागे बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट.
सुंदर पुन्हा एकदा मोठा मारा करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल येतोय. 3 चेंडू मित्रांनो पहा प्रवीणच्या माध्यमातून टाकण्यात आले. एक गडी त्याच्या मोबदल्यात तंबूच्या आसऱ्याला त्याने परतवला आणि बॅक टू बॅक दोन्ही चेंडू मात्र त्याने निर्धाव टाकण्याचा प्रयत्न मात्र त्याच्या गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस आखुड्या पद्धतीचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि यावेळेस झेल होता परंतु झेल सुटला जातोय. परंतु या चेंडूवर एकच धाव मिळते. 4 चेंडूंचा खेळ मात्र आतापर्यंत संपन्न झाला आणि 4 चेंडूमध्ये मात्र त्याने एकच धाव मात्र खर्च केली. अर्थातच प्रवीणने चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रणित आणि आकाश अशी जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. जर सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी मात्र या ठिकाणी करायला पाहिजे. तर त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल केला गेला, त्याच्यावर मात्र एकच धाव मिळते. 5 चेंडू आणि 2 धाव मात्र देण्यामध्ये यश मिळतंय ते प्रदीपला. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 2 मार्गस्थ प्रगती पथावरती. यावेळेस पुन्हा एकदा आखुड्या पद्धतीचे चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि धावा मात्र मिळत आहेत त्या 2 आणि या 2 धावाच्या समाप्तीनंतर षटक देखील समाप्त केलं जात आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलक पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचतं ते 16 या आकड्यावरती. 12 चेंडूंचा मित्रांनो खेळ आतापर्यंत संपन्न झाला आणि 12 चेंडूमध्ये मात्र धावफलक आपण पाहिलं ते 16. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत त्या 48. 12 चेंडू 48 धावा आणि 12 चेंडूंचा खेळ. सुंदर अशी स्पर्धा विश्वरत्न चषक 2025 पर्व पहिलं या स्पर्धेचं आणि सुंदर असं ठिकाण देखील आपण पाहतोय. मसोबा मैदान शिवकर पनवेल या क्रीडांगण नगरीमध्ये ही स्पर्धा मात्र साजरी केली जात आहे. कालचा दिवस आपण पाहिला मित्रांनो. कालचाही दिवस मध्ये छान स्पर्धा झाली आणि छान आयोजन छान नियोजन मात्र या स्पर्धेचं. काल 2 संघ मात्र थेट सेमीमध्ये प्रवेश केला दोन्ही संघांनी. त्या दोन्ही संघांना सेमीचा मॅचसाठी शुभेच्छा असतील. जाऊया नवीन गोलंदाजाकडे. सुमित संघासाठी 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पुन्हा एकदा दाखल होतो तो सुमित गोलंदाज. तर 12 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. 48 धावा आणि 12 चेंडू. तर सुमितचा पहिला चेंडू आणि सामना करेल तो प्रणित. यावेळेस स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू बिरकावून लावलाय. चेंडू जातोय तो सीमारेषा 1 बाउन्स चौकार. थँक्यू सो मच डीजे. तर सुमितच्या पहिल्या चेंडूवरती मात्र हल्ला चढवलाय तो प्रणितने. आणखीन एक मोठा फटका पाहूया यावेळेस झेल होतोय का आणि हा विकेटचं पतन. गडी मात्र प्रणित बॅक टू पॅव्हेलियन.
यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. हा चेंडू नो मॅन लँडमध्ये ट्रॅव्हल होतोय, परंतु त्याच्यावर धाव मात्र मिळते ती 2. आणि या दुहेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण मात्र मित्रांनो बदललं जात आहे. षटक क्रमांक या ठिकाणी 3रा मार्गस्थ आहे प्रगती पथावर आणि 3ऱ्या षटकातला 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतो तो सुमित. यावेळेस फुलटा चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेक केली जाते. धावा मात्र आणखीन 2 मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्येचं पुन्हा एकदा समीकरण बदलतं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. 4 चेंडू अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी धावा पाहिजेत त्या 38 धावा. 8 चेंडू 38 धावा. 38 धावा 8 चेंडूंचा खेळ. तर 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुमित. यावेळेस चांगलं कमबॅक मात्र सुमित कडून पाहायला मिळतंय. डॉट बॉल येतोय. मागच्या 2 चेंडूवर बॅक टू बॅक दुहेरी धावा मात्र काढण्यामध्ये यश मिळालं फलंदाजाला, परंतु सुमितने देखील 5वा चेंडू मात्र निर्धाव टाकण्याचं यश मिळतंय सुमितला आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुमित सज्ज होईल. आता मात्र यावेळेस निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा षटकाची समाप्ती केली जाते. 3 षटकांचा खेळ मित्रांनो संपन्न होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय ते 24. अजूनही 6 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे या सामन्याला जिंकायला. घेऊया एक छोटीशी विश्रांती. मध्ये ऐकूया एक मधुर संगीत. चला तर गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक ज्याच्या खांदी सोपवण्यात आलेला आहे त्या गोलंदाजाचं नाव बंटी. आखुड्या पद्धतीने चेंडू. चेंडूला पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये भिरकावून लावलाय. पाहूया चेंडू सुरेखरित्या अडवला जातोय आणि धावा मात्र मिळत आहेत त्या 2. चला 5 चेंडू आणि 36 धावांची गरज या सामन्याला जिंकायला. 5 चेंडू 36 धावा. यावेळेस डावे यष्टीच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू पंच मात्र आमच्यापर्यंत निरोप पोचवत आहेत की हा सोयीचा चेंडू आहे आणि या सोयीच्या चेंडूवर आणखीन एक धाव मात्र खात्यामध्ये तब्दील केली जाते. 35 धावा 5 चेंडू. आणखीन एक बॅक टू बॅक व्हाईट बॉल. 34 धावा. 5 चेंडू 34 धावा. हा सामना जिंकण्यासाठी लक्ष्य मोठं आहे मित्रांनो. पहिला सामना आहे आजच्या दिवसाचा. सुंदर अशी भव्य दिव्य ओरम क्रिकेटची ही स्पर्धा. आणखीन एक मात्र या ठिकाणी हॅट्रिक व्हाईट बॉलची हॅट्रिक मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. चला तर 5 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता या सामन्याला जिंकण्यासाठी. सुंदर असं या स्पर्धेचं आयोजन मात्र या ठिकाणी आखण्यात आलेलं आहे. अर्थातच म्हसोबा शिवकर या क्रीडांगण नगरीमध्ये आणि पनवेल हा परिसर देखील. चला सर गोलंदाज चेंज नाही होणार.
गोलंदाज चेंज नाही करता येणार. चला आता 5 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता या मॅचला मात्र जिंकण्यासाठी. विश्वरत्न चषक 2025 पर्व पहिलं या स्पर्धेचं आणि आजच्या 17 मधील हा दुसरा सामना आपण पाहत आहोत. क्षमा असावी, पहिला सामना आपण पाहत आहोत. चला तर PYC पुणस या संघाने मात्र टॉस जिंकलेला आहे आणि चूज टू फील्ड मात्र या ठिकाणी भूमिका घेण्यात आलेली आहे. तर मॅच संपली की लगेचच या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे पुणस या संघाने. आणखीन एक डाव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू पंचांचे हात मात्र समांतर होत असताना हा व्हाईट बॉल म्हणून करार केला जातोय. आणखीन एक रन मात्र खात्यामध्ये तब्दील केलं जाईल आणि या आणखीन एक धावेने मात्र धावसंख्येचं पुन्हा एकदा समीकरण बदललं जातं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा आखुड्या पद्धतीचे चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक नाही करत, विकेटचं पतन. तर यावेळेस काल आपण आणखीन एक सूत्रसंचालन मात्र समालोचन ऐकायला मिळालं. ते अर्थातच आमचे नितीन कांबळे साहेब, बिमजोत स्पोर्ट्सचे माजी सरचिटणीस नितीन कांबळे साहेब यांच्या वाणीतून आपण कालच्या स्पर्धेला आपण समालोचन ऐकलं. त्याचप्रमाणे आज आणि यावेळेस मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार येतोय. आणखीन एक जाऊया मधुर संगीताकडे. डीजे जी आवश्यकता. आणखीन एक स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पुन्हा एकदा बिरकावून लावला सीमारेषेच्या पलीकडे. येतो तो वन बाउंस चौकार. चला तर या ठिकाणी प्रशांत कांबळे दादा कोंडियेकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. तर त्यांचंही अंतःकरणातून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर शेवटचा चेंडू होता, धावा पाहिजे होते 22, परंतु शेवटच्या चेंडूवर हल्ला चढवला, चेंडू पाठवलाय तो सीमारेषेच्या बाहेर, षटकार येतोय आणि विजयी संघ ठरतोय तो वनगुळे. पंचशील वनगुळे हा संघ मात्र विजयी झालेला आहे आणि त्या संघाचा चला या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो तो आकाश कदम. आकाश कदम 10 चेंडू आणि
22 धावांची खेळी, 10 चेंडू आणि 22 धावांची खेळी करणारा आकाश कदम मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मात्र त्याला दिला जातोय. आणि या ठिकाणी भीमज्योत स्पोर्ट्सचे खजिनदार अंबर कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. चला आकाश कदम 10 चेंडू आणि 22 धावांची खेळी. चला विनंती करतो आकाश कदम मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारसाठी यायचे. चला पुणस संघ, पुणस क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. नम्र विनंती असेल पुणस या संघाला क्षेत्ररक्षण लावायचं. आपण टॉस मात्र विजयी झालेला आहात. आपल्याला संघाला या मॅचसाठी या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. चला मॅन ऑफ द मॅच आकाश कदम 10 चेंडू आणि 22 धावांची खेळी. सुंदर अशी खेळी मात्र त्याच्या बॅटीमधून पाहायला मिळाली. चला पुणे संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि आकाश कदम टॉस बॉक्स मध्ये यायचे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. चला पुणे संघ काय करायचे, पुणे संघा प्लीज फिल्डिंग लावून घ्या. तर या ठिकाणी संगम सावंत साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील आम्ही विश्वरत्न चषकाच्या वतीने या ठिकाणी त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करत आहोत. थँक्यू सो मच. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचंय. चला तर आकाश कदम मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र त्याला मिळतोय. एकदा जोरदार आकाशसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. 10 चेंडू आणि 22 धावांची खेळी मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर आकाश चला सुंदर असं एक मॅन ऑफ द मॅच एक आकर्षक टी शर्ट देखील आपण या ठिकाणी पाहतोय. आकाशला मात्र मिळतंय. सुंदर अशी कामगिरी मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आकाश पहिलीच मॅच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र तुला मिळतोय. आकाश काय सांगशील, मॅन ऑफ द मॅच पहिलीच मॅच आहे, पहिल्याच मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र तुला मिळतोय. आज या मॅन ऑफ द मॅचच्या आनंदाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? या ठिकाणी विश्वरत्न चषक मध्ये या स्पर्धेला उपस्थित सन्माननीय संगम सावंत रत्नागिरी जिल्हा समन्वय समिती या समितीचे कायदे ॲडव्होकेट सल्लागार यांचं स्वागत आम्ही विजय सोडच्या वतीने या ठिकाणी करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. हॅलो, खूप बरं वाटतंय मला मॅन ऑफ द मॅच मिळालं इथे. आणि आम्हाला टॉस जिंकून प्रथम मला फलंदाजी पाहिजे होती, ती आम्ही केली फलंदाजी. थँक्यू. आणि स्पर्धेचं बोलायला जातोय भीमज्योत स्पोर्ट्स कप रिंगणे यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा ठेवली आहे. पुढच्या वर्षी त्यांनी 1 लाखाची भरावी असे आम्हाला वनगुळकरांना वाटतं आहे आणि आम्ही नक्कीच एंट्री करणार परत. थँक्यू. थँक्यू आकाश. पाहिलं आपण आकाशच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र त्याला दिला. 10 चेंडू आणि 22 धावांची खेळी मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुंदर अशी स्पर्धा पहिलाच संघ मात्र जिंकण्यात आला तो. अर्थातच आकाश याला मॅन ऑफ द मॅच मिळाले. जाऊया दुसऱ्या मॅचकडे आणि ओव्हर 2 अर्थातच माझे साथीचे समालोचक मी त्यांना विनंती करतो की आपण पुढच्या मॅचला सुरुवात करायची. थँक्यू सो मच. चला इथे धावाचं येतो आपण. डोंगराचं सुरुवात झाली इथं मैदानामध्ये. पुणे संघाने प्लीज फिल्डिंग